नमस्कार मित्रांनो, मी सुम्या चालला भूरमध्ये तुमचं स्वागत करतो. आज माझा पहिला व्हिडिओ सुम्या चालला भूरवरचा हा आहे रांझ्याच्या वाड्यावर. एकेकाळचं वैभवाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा रांझ्याचा वाडा आज ह्याच्यावरती विविध प्रकारच्या गोष्टी येतात. भूताटकी, रहस्यमयी, खुन्याचा वाडा, पाटलाचा वाडा अशा भरपूर गोष्टी ह्याच्यावरती लोकांनी लावल्या आहेत. पण आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे ह्या वाड्याची खरी गोष्ट. इतक्या वर्षानंतरही याला कोणी वारसदार नाही, असाच हा पडलेला कचऱ्याने भरलेला वाडा. आज मी तुम्हाला ह्याची खरी गोष्ट सांगणार आहे. ह्याचा आपण सार घेतला आहे एका पत्रलेखनातनं आणि ह्या वाड्याच्या मॅपिंगवरनं. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मराठीशाही पेशव्यांच्या कारकिर्दीत आपण काही काळ खूप वैभवात आणि श्रीमंतात काढली. मराठीशाहीच्या प्रसाराकरिता पेशव्यांनी परमुलकाच्या वाटा मोकळ्या केल्या. म्हणून काही पराक्रमी सरदार उत्तरेस गेले. स्वपराक्रमाने त्यांनी मुलुकगिरी केली. त्यात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड व इतर घराणे पुढे आले. इंदूरचे होळकरराव यांच्याबरोबर महाराष्ट्रातून काही मातब्बर व्यक्ती तिकडे गेल्या. त्यातील एक नारो गणेश, हुशार आणि मुत्सद्दी माणूस. त्यांनी जाट व राजपूत यांच्याबरोबर झालेल्या लढाईत मर्दुनकी गाजवली. महाराजांनंतर त्यांनी अहिल्यादेवींचे दिवाण म्हणून काम केले. नारो गणेश मूळचे कोकणातील, परंतु पेशव्यांच्या वेळी ते महाराष्ट्रात आले. होळकरांचे दिवाण असताना त्यांनी रांझे येथे तुम्ही बघत असलेला हा भव्य वाडा बांधला. ह्या वाड्याचे काम बरेच वर्ष सुरू राहिले. दिंडी दरवाजापासून आत आलो तर 2 मजली सोपे वरती बांधले होते. थोडे पुढे गेलो की मोठा चौक व चारी बाजूस देवड्या होत्या. ह्या चौकातून पुढे गेलं की 3 पायऱ्या चढल्यानंतर समोर माझघर आहे. माझघर म्हणजे स्वयंपाकाची जागा. त्याच्याच बाजूला कुणाला कळणारही नाही असा खाली जिना जातो, जिथे आहे तळघर. 17 पायऱ्या उतरून गेलं की 20 फूट लांबीचा आणि 12 फूट रुंदीचा, 9 फूट उंचीचा असा प्रशस्त हॉल आहे, जिथे सोने, नाणी, संपत्ती, धनसंपत्ती किंवा महत्वाच्या बैठकी होत असाव्या. तिथून वरती आलं की मुख्य चौकातनं पुढे गेल्यावरती मुख्य घराला सुरुवात होते. पुढे गेलं की मध्यभागी चिरेबंदी मोठा मुख्य चौक आणि समोरच होती ती ओसरी. याच ओसरीवर दुसरा मजला असावा आणि इथेच जेवणाच्या पंक्ती बसत असाव्यात असा अंदाज. स्नान करण्यासाठी चौरसी हौद, तसेच मोठे मोठे पाण्याचे टाके हे देखील या वाड्यात अजूनही जसेच्या तसे आहेत. पाण्याचा साठा हा उत्तमरित्या सगळीकडे ठेवलेला दिसतो. तसेच प्रत्येक ठिकाणाहून दुसरीकडे पाणी नेण्यासाठी भुयारी मार्ग अथवा त्या काळची पाईपलाईन केलेली दिसते. असा हा भव्य दिव्य तटबंदी असलेला वाडा काही काळच वैभवत राहिला. कालचक्र फिरले. यशवंतराव होळकरांनी पुण्यावरती हल्ला केला, लूटमार केली आणि उत्तरेस निघून गेली. परिणामी पेशव्यांची त्यांवर नाराजी झाली. नारो गणेश हे होळकरांचे आश्रित, त्यांच्याजवळही अगणित द्रव्य आहे असे पेशव्यांना समजले होते. त्यातच होळकर व शिंदे यांचे वैर उत्पन्न झाले. होळकरांचे पारिपत्य करण्यास शिंद्यांना हुकूम झाला. त्यात वक्रदृष्टी नारोकडे वळाली व आज भग्न अवस्थेत असलेला हा वाडा त्यावेळीची भव्य वास्तू भुईसपाट करण्यात आली. नारो गणेश येथे नसताना हल्ला झाला. होतं नव्हतं ते सगळं तोडण्यात आलं. वाड्यातील सळ्या, तुळई सर्व काही लुटून नेलं गेलं. जेव्हा ही गोष्ट नारो गणेशास कळाली तेव्हा त्यांना अतिदुःख झाले. गावी येऊन पाहता तर काय, सर्व काही संपले होते, भुईसपाट झाले होते. काही नातेवाईक मेले, जे पळून गेले ते वाचले होते. हे दृश्य पाहून नारो गणेशांनी हिरकणी खाऊन आत्महत्या करावी असा विचार केला. तेव्हापासून हा वाडा पोरका झाला. धनी गेला, वैभव गेले, इमारत जमीनदोस्त झाली. सगळेच उरले सुरले सर्व काही संपले. भिंतींचे प्रचंड तुकडे, मातीचे ढिगारे, झाडांचा पालापाचोळा आणि राहिली ती फक्त घाण. होय, घाण. वैभव गेल्यावर काय होते हे या वाड्याने आजपर्यंत पाहिले. इंदूर सरकारचा अतिसुंदर राजवाडा भस्मग्रस्त झाला. इंदूरचे वैभव गेले. तसेच रांझेचेही वैभव एका काळानंतर नष्ट झाले. देश त्यानंतर गुलाम झाला. तेथे या कुटुंबाची तरी स्थिती फारशी चांगली राहिली नाही. नंतर या वाड्याला कोणी वारस ना मिळाला आणि ना कोणी बघणारा. आजही हा वाडा असाच पडलेल्या अवस्थेत कोणाची तरी वाट बघत आहे. कोणीतरी येईल, ह्याचीही दुरुस्ती होईल किंवा सरकारमध्ये हा वाडा सामील होऊन ह्यामध्ये नवीन प्रकारचे संग्रहालय अथवा स्मारके होतील, ह्याची वाट हा वाडा आजही बघत आहे. आपल्याला इथे त्या काळातल्या वाड्याचे काही प्लॅन बनवलेले दिसतात.
वाडा मुख्यतः दुमजल्याचा असावा. समोरील बाजूस वाड्याची भव्यता अशी दिसत असावी. तसेच वाड्याच्या आतल्या बाजूने व साईडच्या बाजूने वाडा कसा दिसतो हे देखील इथे दाखवलं आहे. वाड्याच्या आतील बाजूतील मुख्य दोन चौक समोरासमोर होते. तसेच एका बाजूनी वाडा बघितल्यास आयताकृती लांब व समोरील बाजूनी बघितल्यास चौकोनी छोटा दिसतो. तसेच वाड्याच्या आतील बाजूला कोणत्या कोणत्या खोल्या असाव्यात याचा देखील अंदाज ह्यात लावण्यात आला आहे. मधोमध तुळशी वृंदावन असलेला चौक, तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला समोरच्या बाजूला जो दुसरा मोठा चौक होता तो फवाऱ्याचा चौक. त्या दोन्हींच्या मध्ये चोफखाना, पोथीची खोली व भुयाराकडे जाण्याचा मार्ग होता. जवाहीरखाना, शास्त्रागार, कोठार अशा मुख्य खोल्या या मधोमध ठेवण्यात आल्या होत्या. चारही बाजूने होत्या त्या औषध भांडार, खलबतखाना, दालन, दुसऱ्या बाजूचे दालन, कचेरी, दफ्तर, तसेच देवघर, स्वयंपाकघर. मागच्या बाजूस होते ते 12 बलुत्यांचे बसण्याचे ठिकाण व गोशाळा. तसेच हौद, उच्छद्वास, सांडपाणी, कोठार, बाळंतिणीची खोली सुद्धा त्या काळात ह्या वाड्यात असावी असा एक अंदाज त्यांनी मांडला होता. तसेच दुसऱ्या मजल्यावरती पाहायला गेलं तर पंक्तीचा सोफा, दिवाणखाना, सदरेचा सोफा हे मुख्य ज्या गोष्टी होत्या त्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात आल्या होत्या. एका कोपऱ्यात देवडी तर दुसऱ्या बाजूला दरवाजा अशी इथली रचना होती. तर ह्या रचनेवरूनच आपल्याला एक अंदाज येतो की ह्या वाड्याची भव्यता केवढी होती आणि वैभवता किती होती. प्रत्येक गोष्टीचा विचार करून ह्या वाड्याची बांधणी करण्यात आली होती. आज ह्या वाड्यातनं आपल्याला एक गोष्ट तर नक्की कळाली, वैभवाचा काळ हा कायमस्वरूपी आपला नसतो. आज जर चांगले दिवस आहेत तर उद्या हे वाईट दिवस बघायलाच लागतात. प्रत्येकाच्या पारिपत्यात ह्या वाड्याने खूप काही सहन केलं, खूप काही गोष्टी झेलल्या. पण आज या वाड्याची ओळख काय म्हणून राहावी? एक भूत बंगला, एक पडका वाडा? एकेकाळी श्रीमंतीत आणि वैभवात वाढलेला या वाड्याचा खरा इतिहास आजही कुणाला माहीत नाही किंवा तो आजही कोणाच्या समोर आलेला नाही. तर प्रत्येकाने ह्या वाड्याला नक्की भेट द्यावी आणि ह्याचा खरा इतिहास जाणून घ्यावा. ह्यातील दगडादगडात, ह्यातील मातीमातीत ह्या वाड्याचा इतिहास लपला आहे. इथे कचरा करू नका, इथली घाण स्वच्छ करा. जर जमलंच तर ह्या वाड्याला भेट देताना काही स्वच्छतेच्या गोष्टी आणा, साफसफाई करा. आपल्या लहान मुलाबाळांना पेशव्यांच्या काळातलं, महाराजांच्या काळातलं मराठेशाहीने पाहिलेलं वैभव आणि संपत्ती आवर्जून दाखवा. धन्यवाद.